मी सध्या नायगावमध्ये आहे। आदित्य ठाकरे जे ते नायगावमध्ये बीडीडी चाळीतल्या पुनर्वसनाच्या इमारतींची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। सोबत इथल्या स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ आणि श्रद्धा जाधव सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। विशेष बाब म्हणजे की सोमवारी याच नायगावच्या 800 घरांच्या चाव्यांचं वाटप जे ते राज्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे। आत्ताच्या घडीला 865 घरं जे ती तयार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्याच्यातील 800 घरांच्या चाव्यांचं वाटप जे ते केलं जाणार आहे। त्याचीच पाहणी करण्यासाठी जे ते आमदार आदित्य ठाकरे त्यांच्या 2 नगरसेविकांना घेऊन या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात। जे इथले अधिकारी आहेत अशा संपूर्ण प्रकल्पाचे त्यांच्याकडून आदित्य ठाकरे माहिती घेतात की नेमका हा प्रकल्प कसा आहे, कशा या नव्याने बांधलेल्या इमारती आहेत, त्यासोबतच पुढचे त्यांचे प्रकल्प कसे असणार आहे, व्यवस्था कशी असणार या ठिकाणी, या सगळ्या संदर्भात आदित्य ठाकरे या ठिकाणी माहिती घेतात। खरं तर आपण पाहिलं तर दादर, परळ, नायगाव, शिवडी हा पट्टा नेहमी शिवसेनेचा असलेला आणि इथली मतदार जनता जी आहे ती सुद्धा शिवसेनेच्या पाठीने अनेक वेळा उभी राहिलेली पाहायला मिळते। स्थानिक नगरसेविका सुद्धा या ठाकरेंच्या शिवसेनेच्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात। आदित्य ठाकरे यांच्या बाजूला संपूर्णतः कार्यकर्त्यांचा गराळा, त्यासोबतच जे ते इथले जे संपूर्ण अधिकारी आहेत त्या प्रकल्पाचे त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीची शहानिशा आणि माहिती जी आहे ती आदित्य ठाकरे यांच्याकडून घेतली जाते। त्यामुळे नेमकं आता ह्याच्यातून काय काय गोष्टी समोर येतात, त्यासोबतच कुठल्या गोष्टींची व्यवस्था आणि सुविधा या ठिकाणी दिली जाणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। आदित्य ठाकरे बोलतात नेमकं काय आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्याला आठवत असेल 1 ऑगस्ट 2021 या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री जे उद्धवसाहेब ठाकरे होते त्यांनी बीडीडी, मग त्याच्यात वरळी, नामजोशी आणि नायगाव ह्याचं पुन्हा एकदा कामाला चालना दिली होती। तेव्हापर्यंत काम ठप्प पडलं होतं, ते काम सुरू झालं। आज आपण पाहतो जसं आमच्याकडे वरळीमध्ये टाटानी एक केलेलं आहे, इथे LNTनी खूप सुंदर इमारती केलेल्या आहेत। पण जवळपास 2 महिने ह्या इमारती बनून तयार आहेत, चावी वाटपचं अजून मुहूर्त मिळत नाही। आज सोर्सेस, जसं आता आपल्याला सकाळी इराणबद्दल सोर्सेसबद्दल कळतंय तसं सोर्सेस म्हणून सूत्रांकडून कळतंय की चावी वाटप 16 तारखेला होईल। मुद्दा असा आहे की अनेक लोक आता रेंटवर आहेत बाहेर, 11 महिन्याचं रेंट त्यांना भरावं लागतं। ते रिन्यू करायचं की नाही करायचं, चावी कधी मिळणार, कारण आता जर हे सगळ्या खोळ्या बनून आता 2 महिने झाले असतील, डीप क्लीन किती वेळा करणार, कधीतरी हस्तांतरित करायला लागतील। तर मुख्यमंत्री लवकरात लवकर मुहूर्त काढावा ही आज आपल्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा मागणी करतोय। मागच्या महिन्यात देखील मागणी केली होती पेपरमध्ये बातमी आल्यानंतर, आणि हाच मुद्दा आहे की लवकरात लवकर इथे लोक शिफ्ट झाले की पुढच्या टप्प्याला काम सुरू होऊ शकतं। सगळ्यानंतर प्रश्न हा उरतो की या सगळ्या लोकांचं एकत्र येऊन एक कार्यक्रम सोहळा होईल, ह्यासाठी सगळी टाळाटाळ केली जाते। नाही, आता अनेक गोष्टी तशाच आहेत ना। आता बघा तुम्ही, गोराईमध्ये मॅनग्रोव्ह पार्क आम्ही केले, अजूनही उद्घाटन झालं नाही, 3-4 महिने बनून, 6 महिने झाले बनून तयार आहे। वनराई जी आपली रेल्वे आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये, ती पण तशीच आहे। हे आता तसं आहे, अनेक गोष्टी ह्या बनून तयार आहेत आणि उद्घाटन होत नाही आहेत। हे कशासाठी, दिरंगाई कशासाठी, कुठचा मुहूर्त काढताय? म्हाडाचे CEO आहेत जयस्वाल, त्यांनी शिक्कामोर्तब केले आज की 16 तारखेला हा संपूर्ण कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत। निश्चितपणे आज आमची व्हिजिट लागली आणि आज त्यांना तारीख मिळालेली आहे। मी हा इम्पॅक्टच समजतो, पण गेले 2 महिने आपणच प्रेसच्या माध्यमातून सांगताय की हे तयार असूनही होत नाही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.